विलास पाटील साहेब यांचं नुकतंच PSI पदावरती सिलेक्शन झालेलं आहे. नरेंद्र गावचे हे सुपुत्र आहेत. धन्यवाद साहेब. यानंतरचा सत्कार होईल रवी बोरे साहेब API तळबीड पोलीस स्टेशन. मी या ठिकाणी अश्वमेध स्पोर्ट्सचे अध्यक्ष अमोल लट्टे सर यांना विनंती करतोय त्यांनी रवी बोरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. रवी बोरे साहेब API तळबीड पोलीस स्टेशन. धन्यवाद. यानंतर लखन सावंत कोल्हापूर पोलीस यांचाही सत्कार या ठिकाणी होईल. मी अनिल सावंत यांना विनंती करतोय त्यांनी हा सत्कार करायचा आहे. अनिल सावंत. धन्यवाद. यानंतर भीमराव साठे व अनिल मोरे साहेब या ठिकाणी हे दोन मान्यवर उपस्थित राहिले. यांचाही सत्कार अश्वमेध स्पोर्ट्स कडून होईल. मी या ठिकाणी विनंती करतोय संदीप दबडे, अमित दबडे मेजर व राहुल दबडे यांनी बुके देऊन यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. यानंतर विनायक पाटील सर यांचाही या ठिकाणी सत्कार होईल. विनायक पाटील सर यांचा सत्कार मी विनंती करतोय करण दबडे यांनी हा सत्कार करायचा आहे. विनायक पाटील स्पर्धा परीक्षेचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन करतात. इस्लामपूर व कोल्हापूर या ठिकाणी विद्याप्रबोधिनी आणि KPP या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं MPSCचं मार्गदर्शन करतात विनायक पाटील सर. यानंतर विनोद कुंभार मुंबई महानगरपालिकेमध्ये नुकतंच त्यांचं लिपिकपदी सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी मी विनंती करतोय रवी बोरे साहेब यांनी करावा. या ठिकाणी एक विशेष संस्कार आपण करतोय. संतोष कांजर बॉस एक उत्कृष्ट असा स्पॉन्सर या भागामध्ये त्यांचं नाव आहे संतोष कांजर सर. मी या ठिकाणी अमोल लट्टे यांना विनंती करतोय त्यांनी सत्कार करायचा आहे. संतोष कांजर बॉस या पंचकृषीमध्ये बॉस या नावाने ओळखलं जात आहे. चांगल्या पद्धतीची टीम यांच्या माध्यमातून प्रत्येक ओपन स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय. संतोष कांजर बॉस. धन्यवाद. या ठिकाणी विलास पाटील यांचा सत्कार पुन्हा एकदा आजी माजी वेलफेअर असोसिएशन वाठार यांच्या मार्फत होईल.
त्याचबरोबर आजी माजी वेलफेअर असोसिएशन वाठार यांच्याकडून रवी बोरे साहेब यांचाही सत्कार होईल. API तळबीड पोलीस स्टेशन. यानंतर अप्पासो दबडे यांचा सत्कार विनायक पाटील यांच्या हस्ते होईल. या स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफीज ह्या आपल्याला त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत. महेश अप्पासो दबडे, विनायक पाटील यांच्या हस्ते होईल. त्याचबरोबर बाबासो दबडे यांचाही सत्कार मी विनंती करतोय विनायक पाटील सरांना त्यांनी करायचा आहे. यानंतर बाबासो दबडे यांचा सत्कार विनायक पाटील यांच्या हस्ते होईल. या ठिकाणी आपण आता जातोय बक्षीस वितरणाकडे. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित ABS बॉयज यांच्या मार्फत घेतलेला हा ABS चषक 2026 अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली. ओपन पद्धतीची असणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली असेल, सातारा असेल, तसेच पुणे व मुंबई या ठिकाणाहून चांगल्या पद्धतीचे खेळाडू या 2 दिवसामध्ये खेळून गेले. त्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. पहिला सत्कार असेल, पहिलं जे या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज रोहित खरात, बॉस 11 या संघाचा हा खेळाडू उत्कृष्ट फलंदाज ठरतोय या टुर्नामेंटचा. रोहित खरात लेफ्ट हँडेड बॅट्समन, अतिशय चांगल्या पद्धतीचे शैलीदार फटकेबाजी या ठिकाणी प्रेक्षकांना यांच्या मार्फत पाहायला मिळाली. रोहित खरात उत्कृष्ट फलंदाज. हे बक्षीस आपल्याला लाभलेलं आहे गोरख शिंदे यांच्याकडून. ते या ठिकाणी आता सध्या उपस्थित नाहीत. मी स्टेजवरील मान्यवरांना विनंती करतोय त्यांनी हा सत्कार करायचा आहे. बोरे साहेब असतील, त्याचबरोबर विलास पाटील साहेब असतील, यांना मी विनंती करतोय त्यांनी हे सर्व सत्कार या ठिकाणी संपन्न करायचे आहेत. उत्कृष्ट फलंदाज रोहित खरात, बॉस 11 या संघा, प्रताप पारकर. त्यानंतरचा उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी ठरतोय सूरज पाटील कासेगाव. उत्कृष्ट गोलंदाज सूरज पाटील कासेगाव संघाचा हा खेळाडू. मी त्यांना विनंती करतोय पटकन समोर यायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज सूरज पाटील कासेगाव. विनायक पाटील, मी मान्यवरांना विनंती करतोय विनायक पाटील असतील, त्यानंतर साठे साहेब असतील, मोरे साहेब असतील, यांनी हा सत्कार करायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज शूज विनायक शेटे सायमंड यांच्याकडून हे बक्षीस या टुर्नामेंटसाठी आपल्याला मिळालेलं आहे. त्यांचंही धन्यवाद. धन्यवाद सूरज. यानंतर फायनलचा सामनावीर जो आहे तो या ठिकाणी आपण देतोय. फायनलचा सामनावीर अवधूत पाटील, प्रताप पारकर, बॉस 11 या संघाचा हा खेळाडू अवधूत पाटील. स्वप्नील क्षीरसागर यांच्याकडून मिळालेलं स्मार्ट वॉच अवधूत पाटील. मी मान्यवरांना विनंती करतोय आजी माजी वेलफेअर असोसिएशन यांच्याकडून हा सत्कार होईल. तसेच स्टेजवरील सर्व मान्यवर यांनी हा सत्कार करून घ्यायचा आहे.
धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीचे फटके तसेच चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला एक आपला संघ या टुर्नामेंटचा विजेता करण्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. अवधूत पाटील हा खेळाडू या मॅचचा सामनावीर ठरतोय. आणि यानंतर आपण जातोय मालिकावीर. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगल्या पद्धतीनं शैलीदार फटके खेळून इतर प्रेक्षकांना मनमुरादपणे त्यांचं मनोरंजन करणारा हा खेळाडू विश्वजित गरुड. महेश जगताप यांच्याकडून मिळालेले बक्षीस 1000 रुपये कॅश प्राइज. मी आजीमाजी वेलफेअर असोसिएशन वाठार यांना विनंती करतोय त्यांनी हा मालिकावीरचा पुरस्कार सुपूर्द करायचा आहे. विश्वजित गरुड स्मिथ 11 कासेगाव संघाचा हा खेळाडू. मालिकावीर विश्वजित गरुड धन्यवाद. यानंतर आपण जातोय या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे अश्वमेध स्पोर्ट्स वाठार. चतुर्थ क्रमांक आहे अश्वमेध स्पोर्ट्स वाठार. स्टेजवरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय त्यांनी हा द्यायचा आहे. त्याचबरोबर अप्पासो दबडे यांच्याकडून या सामन्याला संपूर्ण ट्रॉफी जे आहेत प्रथम क्रमांक असेल द्वितीय असेल ह्या ट्रॉफीज आपल्याला अप्पासो दबडे यांच्याकडून मिळालेल्या आहेत. मी त्यांनाही विनंती करतोय त्यांनी ही ट्रॉफी हा चषक अश्वमेध स्पोर्ट्सला सुपूर्द करायचा आहे. धन्यवाद. यानंतर तृतीय क्रमांक आहे कासेगाव स्पोर्ट्स स्मिथ 11 कासेगाव. मी मान्यवरांना विनंती करतोय त्यांनी हा पुरस्कार द्यायचा आहे. तृतीय क्रमांक स्मिथ 11 कासेगाव. सर्व खेळाडूंनी स्टेजवरती यायचं आहे. अप्पासो दबडे यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी मिळालेली आहे त्यांच्या हस्ते ती सुपूर्द केली जाईल. जरा ह्यांच्यात देखील सर्व खेळाडूंना विनंती करतोय त्यांनी ही ट्रॉफी स्वीकारायची आहे. तृतीय क्रमांक स्मिथ 11 कासेगाव. चांगल्या पद्धतीची या ठिकाणी खेळी त्यांच्याकडून पाहायला मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या संघामधून म्हणजे चांगल्या पद्धतीचं वर्तनही पाहायला मिळालं. धन्यवाद. त्यानंतर द्वितीय क्रमांक विके स्पोर्ट्स वाठार विजय कुंभार यांची ही टीम विके स्पोर्ट्स वाठार. मी त्या टीमला विनंती करतोय त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. विके स्पोर्ट्स वाठार. विके स्पोर्ट्स वाठार विजय कुंभार यांची ही टीम फायनलसाठी कालच्या दिवसामध्ये पात्र ठरलेली पण या ठिकाणी त्यांना द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय. विके स्पोर्ट्स वाठार सर्व खेळाडूंनी स्टेजवरती यायचं आहे. मी अप्पासो दबडे व स्टेजवरील सर्व मान्यवर यांना विनंती करतोय त्यांनी हा पुरस्कार द्यायचा आहे. यानंतर यूट्यूबवरती केडीसी लाईव्ह मधून पूर्ण 2 दिवसाचे हे प्रक्षेपण करणारे ओंकार व त्यांचे सहकारी मी त्यांना विनंती करतोय की मान्यवरांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच कॉमेंटेटर विजय केरबा यांनाही विनंती करतोय. ओंकार केडीसी लाईव्ह केडीसी लाईव्ह या माध्यमातून यूट्यूब चॅनलवरती
चांगल्या पद्धतीनं प्रक्षेपण करणारे ओंकार व त्यांचे सहकारी, त्यांचंही धन्यवाद. यानंतर 2 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉमेंट्री करून प्रेक्षकांना चांगलं क्रिकेटच्या बद्दल माहिती देणारे विजय केरबा, एक उत्कृष्ट असे कॉमेंटेटर, यांचाही सत्कार होतोय. यानंतर प्रताप पारकर, बॉस 11 या संघाचे ओनर प्रताप पारकर यांना मी विनंती करतोय त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. प्रताप पारकर यांचा बुके देऊन सत्कार केला जाईल. प्रताप पारकर व बॉस संतोष कांजर दोघांनाही विनंती करतोय. तसेच मी टीमलाही विनंती करतो, या ठिकाणी प्रताप पारकर टीम, बॉस 11 यांनी केलेली टीम, मी या टीमला विनंती करतोय, त्यांनी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11 सर्व खेळाडूंनी स्टेज समोर यायचं आहे. संदीप बकवाना, जावेद संधी, विकी पुजारी, सर्व खेळाडूंना विनंती आहे. रोहन खरात, सर्व खेळाडूंनी स्टेजवरती यायचं आहे. अप्पासो दबडे तसेच स्टेजवरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर बाबासो दबडे यांनाही विनंती करतोय, प्रथम क्रमांकाचं हे बक्षीस व ट्रॉफी त्यांना सुपूर्द करायचं आहे. प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11 ABS चषक 2026 चे विजेता ठरलेला हा संघ आहे प्रताप पारकर स्पोर्ट्स बॉस 11. या ठिकाणी स्टेजवरती असणारे सर्व मान्यवर वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर सर्व खेळाडू, प्रेक्षक व अश्वमेध स्पोर्ट्स मधील सर्व सदस्य, सर्वांचं या ठिकाणी अश्वमेध स्पोर्ट्स क्रिकेट क्लब तसेच ABS बॉयज कडून खूप खूप आभार, धन्यवाद.